नगरविकास आणि ज्यांच्याकडे मुंबई महापालिकेची सुद्धा धुरा आहे ते आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार मी आज ही बैठक घेतली। कारण काल मध्यरात्रीपासून जो बेस्टच्या कामगारांनी संप पुकारला त्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झालेत। अनेकांनी त्यामध्ये भाग घेतला। बहुतांश बस या बंद होत्या ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे तातडीनं शासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मी ह्या प्रकरणी लक्ष घातलं। बेस्ट कामगार कृती समितीचे जेवढे काही सदस्य होते त्यांना आमंत्रित केल्याने आज सकारात्मक प्रतिसाद सर्व कामगार संघटनांनी सुद्धा दिलेले आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अवाजवी काही एवढ्या मोठ्या मागण्या नव्हत्या की जेणेकरून त्यावर काही मार्ग निघणार नाही। प्रामुख्याने त्यातली महत्त्वाची जी मागणी होती की काही वर्षापूर्वी मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये ठराव झाला, सर्वसाधारण सभेमध्ये ठराव झाला आणि बेस्टचं विलिनीकरण महापालिकेमध्ये करावं अशा प्रकारचा तो ठराव होता आणि तो ठराव नगरविकास खात्याकडे पोहोचल्यानंतर मात्र त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। त्यामुळे बेस्टचं विलिनीकरण करावा मुंबई महापालिकेमध्ये ही त्यांची प्रमुख मागणी होती आणि बाकी त्यांच्या छोट्या छोट्या अनेक काही मागण्या होत्या त्यावर तोडगा काढण्याची भूमिका ही शासनाची आहे असं त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं। नगरविकास खात्याचे प्रधान सचिव श्री असीम गुप्ता ह्या बैठकीला होते आणि त्यांना मी सूचना केल्यात की ताबडतोब पुढल्या 1 आठवड्यामध्ये ह्या संदर्भात सर्व मुंबई महापालिका आयुक्त, UD सेक्रेटरी 1 आणि UD सेक्रेटरी 2 आणि महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांच्यासह एक बैठक घेऊन जो मुंबई महापालिकेमध्ये ठराव झाला त्याचा अभ्यास करावा आणि त्याचबरोबर महाव्यवस्थापकांना म्हणजे सोनिया सेठींना सुद्धा सूचना केल्यात की जे स्थानीय पातळीवरचे जे महाव्यवस्थापकाच्या माध्यमातून सुटणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पुढील 1 आठवड्यात तुम्ही तातडीनं सोडवावे। कारण शेवटी जर त्यांच्या लेवलचे प्रश्न असेल तर शासनाकडे यायची ह्या कामगारांना गरज पडली नाही पाहिजे किंवा युनियनच्या प्रतिनिधींना पण गरज नाही पडली पाहिजे। त्यामुळे आठवड्याभराची मुदत मी त्यांना दिलेली आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे दोन्ही प्रस्ताव जे आहेत ते असीम गुप्तांनी तयार करायचे की विलिनीकरणाचा ठराव जर मुंबई महापालिकेने केला असेल तर तो अद्यापर्यंत नगरविकास खात्याकडे का अजूनपर्यंत प्रलंबित आहे आणि पॉझिटिव्हली काही त्यावर आपल्याला निर्णय घेता येतो का, तर तसा प्रस्ताव तुम्ही नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे ठेवावा। आणि त्याचबरोबर महाव्यवस्थापकांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून जे काही निर्णय स्थानिक पातळीवर घ्यायचे ते घ्यावे आणि 8 ते 10 दिवसामध्ये हा निर्णय घेऊन आपल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधान भवनामध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय नगरविकास मंत्री आणि अन्य सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांचा आम्ही एक बैठक घेऊन यावर कायमचा तोडगा कसा निघेल यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन मी त्यांना दिलं आणि त्याचबरोबर आपण जो संप काल रात्रीपासून पुकारलेला आहे तो माघार त्या संपातनं माघार घ्यावी अशी सूचना सगळ्या कर्मचाऱ्यांना द्यावी अशी विनंती केली। आता ते बैठक घेत आहेत आणि बैठकीनंतर ते त्या संदर्भात निर्णय घेतील। परंतु सध्या तरी मी जी त्यांना विनंती केली आहे त्यातील बहुतांश कामगार संघटनांनी पण सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। परंतु आता निर्णय शेवटी त्यांना घ्यायचा आहे आणि शासनसुद्धा त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देईल अशी जाणीव त्यांना मी करून दिली आणि त्याचबरोबर कामगार संघटनेचे 9 प्रतिनिधी, त्याचबरोबर एक मुंबई महापालिका आयुक्त, UD सेक्रेटरी 1, UD सेक्रेटरी 2 आणि महाव्यवस्थापक असे 4 जणांची प्रशासकीय अधिकारी आणि 9 कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि अजून 1-2 जर वाढले तरी चालेल अशी 14 ते 15 जणांच्या प्रतिनिधींनी एक ही जी आपण कमिटी केली आहे त्या कमिटीने निर्णय घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासंदर्भात निर्णय आता झालेला आहे। बेसमध्ये नीट बघितलं तर जवळपास सगळ्या संघटना या सत्ताधारी पक्षाच्या आजूबाजूच्या आहेत। मग ते शशांकराव असतील, दुसऱ्या वेळेला आपण आहेत, तरी देखील अशा पद्धतीने संपाला सामोरं जावं लागलं। तुम्ही म्हणतात सकारात्मक आहोत, पण आज जवळपास आता 5:30 वाजले, आज मिटेल उद्या मिटेल, कितपर्यंत सकारात्मक? मी तरी ह्या मताशी आहे आज किंवा उद्याचा विचार न करता पुढल्या 10 मिनिटात मिटेल असंच मला तरी वाटतंय।
कारण तशी प्रतिक्रिया त्या सर्वांनी दिलेली आहे. कारण सगळ्यांच्या सूचना ज्या होत्या त्या काही फार मोठ्या नव्हत्या आणि कायद्याच्या कक्षेच्या बाहेर नव्हत्या. फक्त महत्त्वाचं त्यांचा जो विषय होता तो म्हणजे विलिनीकरण. तो विलिनीकरणावर काय निर्णय घ्यायचा हे शासनानं ठरवायचं आहे आणि त्यामुळे अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातला बैठकीचं आश्वासन मी त्यांना दिलेलं आहे. मात्र तुम्ही सांगताय एकीकडे संप मिटवण्यासाठी दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून ते वारंवार पत्रव्यवहार करतात. त्यांची निवृत्तीची ग्रॅज्युटी आहे ती मिळत नाहीये, त्याचे पैसे पास होतात ते पैसे दिले जात नाही असं तुम्ही वारंवार सांगतात. नाही, बरोबर आहे ना. त्या संदर्भातच मी सोनिया शेट्टींना सूचना केल्यात की पुढल्या आठवड्याभरामध्ये ह्या महाव्यवस्थापकाच्या लेवललाच सुटणारे हे प्रश्न आहेत. कारण हे काय शासनाकडे ह्या प्रश्नांसाठी यायची गरज नाही किंवा मुंबई महापालिकेकडे जायची पण गरज नाही. हे आठवड्याभरामध्ये त्या सर्व जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत, कारण अर्धा पगार काही कामगारांचा कॅशमध्ये दिला जातो, काही चेकमध्ये दिला जातो, कारण सुटे जे पैसे येतात ते सुटे पैसे कुठलेही बँक घेत नाही आणि त्यामुळे असे काही छोटे छोटे प्रश्न त्यांचे आहेत ते त्यांच्याच लेवलला सुटण्यासारखे आहेत त्या आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की त्या मी सोडवेन म्हणून. त्यामुळे मी तरी सकारात्मक आहे की पुढल्या काही मिनिटांमध्येच सगळ्या कामगार संघटनेचे प्रतिनिधी आपल्यासमोर येऊन प्रतिक्रिया व्यक्त करतात. तुम्ही सकारात्मक आहे, दुसरीकडे बेस्टच्या ज्या अध्यक्ष आहेत त्याच बैठकीला गैरहजर राहत आहेत, त्यामुळे कुठेतरी गैरहजर आल्यामुळे देखील प्रश्न नाही. बघा, शेवटी शासन आहे आणि शासना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री असं म्हणून का होईना, पण आम्ही कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे. कोणी हजर नाही राहत म्हणून आम्ही काही करायचंच नाही, सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होऊ द्यायचं असं काही नसतं ना. आता आम्ही पुढाकार घेतला. शिंदे साहेबांनी सांगितलं की नाही बैठक घेऊन आपल्याला त्यावर पॉझिटिव्ह तोडगा काढायचा आहे आणि त्यामुळे आम्ही पुढाकार घेतला आणि ते जर तयार असतील तर त्या गोष्टीवर नक्कीच एक चांगला तोडगा निघेल. तुमच्याच पक्षाच्या आहेत, ज्येष्ठ समितीच्या अध्यक्षा ज्या आहेत, नाही त्या मला कल्पना नाही आहे की त्यांना, म्हणजे जर मला आधी माहीत असतं तर त्यांनाही त्या बैठकीला बोलवलं असतं. पण ही अचानक म्हणजे मला शिंदे साहेबांनी फोन केला आणि मी 15 मिनिटात बैठक बोलवली आणि सगळे कामगारांच्या प्रतिनिधी एकत्र, सगळे सचिन अहिर आणि ते नांदगावकर वगैरे एकत्र, ते काही कामगारांच्या प्रतिनिधींना तर ते पोलीस स्टेशनला बसून ठेवलं होतं. त्यांना पण मी पोलिसांना फोन करून सांगितलं की त्यांना सोडवा, आता बैठक आहे म्हणून. अध्यक्षांनाच माहिती नव्हतं असं म्हणायचं नाही, त्यांना कल्पना पण नसेल, कारण मी तर काही त्यांना कळवलं नव्हतं. मी फक्त कामगार संघटनेच्या लोकांनाच बोलवलं. त्यांना कदाचित त्या बाबतीतलं कल्पना नसेल, तर त्या नक्कीच आले असतात. बेस्टच्या बाबतीत तर सकारात्मक आहेच म्हणतात, पण एसटी महामंडळाची देखील विलीनीकरणाची किंवा अडचण जे बघितलं तुम्ही स्वतः तुमच्याकडे खाते, ही देखील मागणी खूप प्रलंबित आहे. एक सकारात्मक असताना एसटीचं विलिनीकरण आणि बेस्टचं विलिनीकरण हे दोन भिन्न प्रश्न आहेत. कारण बेस्ट ही मुंबई महापालिकेचीच, म्हणजे त्यांना मुंबई महापालिकेचे कर्मचारी म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं जातं आणि ती एक वेगळीच ती म्हणजे त्यांचीच समिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं बेस्ट आणि एसटीचा असा वेगवेगळा विचार करणं गरजेचं आहे. परंतु एसटी कामगारांचे प्रश्नसुद्धा आम्ही जवळजवळ आता सोडलेले आहेत. त्यांचा प्रश्नसुद्धा पुढल्या आठवड्यात निघेल. कामगारांचा प्रश्न सुटला, पण जनतेचा प्रश्न एक कायम आहे की बेस्टच्या ज्या बसेस आहेत त्या किमान 6,000 असाव्या अशी युनियनची मागणी आहे आणि त्याच्याबाबत काय ठरलं? नाही, त्या बाबतीत आता कसं आहे, मी त्या खात्याचा मंत्री नाही आहे. एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत आणि मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत बेस्ट येते. त्यामुळे हे सगळे काही निर्णय आहेत त्या बैठकीमध्येच होतील. त्या बाबतीतला मी काही एसटीचा विषय असता तर मी त्या बाबतीतला निर्णय घेतला असता. हो, परंतु काही चुकीची मागणी नाही आहे. काय जास्तीत जास्त जेवढ्या बसेस वाढतील तेवढ्या प्रवाशांना जास्त सुविधा मिळाल्या. काही लोकांनी असंही सांगितलं की खाजगी बसेस फिरत आहेत, परंतु बेच्या बसेस जर फिरल्या तर त्यांनाही त्या व्यवसाय मिळेल. त्यामुळे ते काही चुकीचं नाही आणि करायला काही हरकत नाही. त्या अखत्यारीतला प्रश्न आहे, त्या अखत्यारीतले जे प्रमुख आहेत तेच बैठकीला उपस्थित राहत नाही, त्यामुळे प्रश्न उपस्थित होईल. आता अरे आजपर्यंतचा इतिहास आहे. शिंदे साहेबांनी ज्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला आणि जी गोष्टी करायची ठरवली तर ते सगळे काही ऑपरेशन सक्सेस करतात. म्हणजे आज पण त्याचं ऑपरेशन चालू आहे. म्हणजे अरे बाबा तुम्ही फिरून अरे बाबा, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी पक्ष माझ्यावर देतील ती पूर्ण करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे काय, मला जे आदेश माझ्या पक्षाच्या प्रमुखांकडून येतात ते मी त्याचं पालन करतो.
पण या ऑपरेशन पैकी जी जबाबदारी दिली होती मी त्याची काय सांगितलं, मी समाधानी पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. जबाबदारी पक्ष नेतृत्वानं माझ्यावर दिलेली असते ती मी पूर्ण करतो. पण ती झाली आज दिसेल का त्या मेळाव्यामध्ये? आज दिसेल की काही सर, एक वेगळा प्रश्न, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मी तुला सेपरेट सांगतो. एक वेगळा प्रश्न आहे, काहीसा आपल्या खात्याशी निगडीत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर स्पीड लिमिट जे आहे ते 80 ते 100 आहे LME साठी. मात्र जे स्पीड कॅमेराचे किंवा सर्व्हलन्स कॅमेरे लावले जातात त्यामध्ये अगदी 60-70 च्या स्पीडला देखील संबंधितांना फाईन जात आहे. याच्यामध्ये नेमकं उद्दिष्ट काय? नाही, त्यामध्ये काय होतं, तो स्लोप आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवर. त्या स्लोप म्हणजे तो जो 2 ते 3 किलोमीटरचा परिसर आहे, तो स्लोप आहे. त्या स्लोपवर ह्या गोष्टी घडतात आणि तुम्ही जशी तक्रार केली तशा अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. मी आमच्या परिवहन आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत की अशा प्रकारे बघा, दंड लावणं म्हणजे महसुलामध्ये वाढ करून घेणं नाही. दंड म्हणजे शिस्त आहे आणि शिस्त म्हणजे शिस्तच राहिली पाहिजे. उगाच ट्रॅफिक पोलिसांचा त्यामध्ये फायदा होतो, RTO अधिकाऱ्यांचा फायदा होतो आणि सर्वसामान्य प्रवाशांना खिसा रिकामी होतो, असं होता कामा नये. RTO डिपार्टमेंटच्या माध्यमातून स्पष्टपणे मी सूचना केलेल्या आहे की असं चुकीचं जर होत असेल ताबडतोब ते बंद करा. कारण अनेक लोकांच्या त्या तक्रारी आणि त्या तक्रारीमध्ये तथ्यही आहे. असं नाही आहे की फक्त ते तक्रार करतात, तथ्य आहे म्हणूनच ते तक्रार करतात. कारण अनेक लोकांना ती चलनं दिली गेलेली आहे. तर मी सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आपण त्यावर कार्यवाही करू. सर, बेस्टचे आता रिसेंटली भरपूर अपघात होत आहेत, तर त्याच्याबद्दल एक परिवहन नाही, आमच्याकडे बेस्टचं माझ्याकडे खातं नाही, परंतु अपघात STचे होऊ द्या, बेस्टचे होऊ द्या, शेवटी ॲज अ ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून जबाबदारी आहे. तर ते अपघात होऊ नये यासाठी आपण पूर्ण राज्यस्तरीय एक स्पेशल एक योजना आपण आणतोय. त्या योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाकडून आपल्याला निधीची सुद्धा मोठ्या प्रमाणात तरतूद करून देत आहेत. म्हणजे जसं युरोपमध्ये म्हणा, UAE म्हणा किंवा अमेरिके म्हणा, जसं प्रत्येक ठिकाणी भले नॅशनल हायवे असू द्या, स्टेट हायवे असू द्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतरित्या असलेले मोठे रस्ते असू द्या, प्रत्येक ठिकाणी जो नियम आहे त्या नियमानुसार वाहन चालकांनी गाड्या लावाव्या म्हणून रिफ्लेक्टर असतात, स्पीड ब्रेकर छोट्या पद्धतीचे असतात, ॲरोज असतात. सगळ्या रात्रीच्या वेळेस ज्या ठिकाणी लाईट नसतात त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे पत्रे आपल्या हे लावलेले असतात, बॉक्स लावलेले असतात, जेणेकरून त्यातनं सोलरच्या माध्यमातून उजेड निर्माण होतो. अशा प्रकारे एक ॲक्सिडेंट फ्री महाराष्ट्र कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्याचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. पुढल्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तो प्रस्ताव मंजूर होऊन कामाला सुरुवात होईल. सर, बेस्टचा संप तर ते आता निर्णय होईल का? RTO कर्मचाऱ्यांचाही याच्यामध्ये त्यांना पण मी पुढल्या आठवड्यातली वेळ दिलेली आहे. ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सोमवारी वेळ दिलेली आहे आणि RTOच्या कर्मचाऱ्यांनाही आता ते आमचे परिवहन आयुक्त होते, त्यांचा पाय जरा सुजलेला आहे, ते बिचारे म्हणून गेले. तर त्या RTOच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा मी पुढल्या आठवड्यामध्ये मंगळवारी किंवा बुधवारी विधानभवनामध्ये वेळ देतो. GCC मॉडेलमुळे म्हणजे जे आता वेटलीज आपण ज्याला म्हणतो ते बेस्टमध्ये पण आहे, ST महामंडळात आहे आणि अनेक ठिकाणी आहे. तर बेस्ट पण तोट्यात आहे, ST महामंडळ पण GCC मॉडेलच्या बसेसमुळे तोट्यात आहे. तर हे मॉडेल आणि याच्याबद्दल काही रिव्ह्यू होणार आहे का किंवा काय? बघा, आता गोष्टी ह्या वेगवेगळ्या आहेत. आता बेस्टमध्ये मला जे आता कळलं तर मॅक्झिमम GCC मॉडेलच आहे त्यांच्याकडे. स्वतःच्या बसेस फार कमी आहे, नसल्यासारख्याच आहे. परंतु एका बाजूला तुम्ही STचं बघा, आम्ही आमचे जसे GCC मॉडेल आहे ते बंद करून आम्ही सगळ्या स्वतःच्या मालकीच्या बसेस घेतो. म्हणजे आमच्या ह्या 6 महिन्यामध्ये 8,300 बसेस आता येणार आहेत. त्यामुळे आम्ही GCC मॉडेल वगळून मालकी हक्काच्या ST कशा येतील आणि ते आपलेच ड्रायव्हर कंडक्टर कसे चालवतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यांची पण मागणी की सरकारने जो आधीचा करार केला आहे PMCचा आणि त्यांचा जो करार आहे त्याच्यात 3300 बस मालकीच्या असाव्यात, पण ते घेतल्या जात नाही. हो, पण आता तो निर्णय नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आणि मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर घेतील त्यांच्या अखत्यारीत. ठीक आहे, काय ऑपरेशन टायगर राबवल्या जातात, ठाकरेंचे खासदार आले, पण राष्ट्रवादीचे देखील मला बाबा ह्या ऑपरेशनचा आणि माझा काही संबंध नाही, मला काही कल्पना नाही. सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून मला जे जबाबदारीने काम दिलेलं असतं ते कामाचं मी नित्यनेमानं जबाबदारी घेऊन ते पूर्ण करत असतो. कुणाचे खासदार, कुणाचे आमदार, कुणाचे नगरसेवक कुठे जातात कुठे येतात मला काही कल्पना नाही.
ऑपरेशन टायगरचा एक भाग होता असं देखील नाही, मी आहे. ऑपरेशन टायगरचा भाग 365 दिवस 24 तास असतो, कारण शिवसैनिक माझं नेहमी सांगणं असतं ऑपरेशन टायगर आमच्या दृष्टीनं फक्त खासदार येणं किंवा आमदार येणं किंवा नगरसेवक नगराध्यक्ष महापौर येणं नाही, सर्वसामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून येतो ते आमचं ऑपरेशन टायगर, आणि त्यासाठी आम्ही 365 दिवस कार्यरत असतो. निंबाळकरांचं एक वक्तव्य आहे, जर भावनिक विचार केला तर कुठेतरी निर्णय आहे तो चुकीचा वाटतो, परंतु राजकीय जर विचार केला तर हा निर्णय बरोबर आहे असं निंबाळकरांनी वक्तव्य बघा, लोकसभेचे ते खासदार आहे, गेली अनेक वर्ष ते प्रतिनिधित्व करतायत, आमदार म्हणून ते निवडून आले होते, आणि त्यामुळे त्यांच्या विचार जे आहेत ते म्हणजे त्यांनी पूर्ण मानसिकदृष्ट्या विचार करून काही निर्णय घेतले असतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. खास करून आदित्य ठाकरेंवरती त्यांनी आरोप केलेला आहे की आदित्य ठाकरेंवरती त्यांनी आरोप केले आहे की उद्धव ठाकरे आहे त्यांची वय आहे किंवा मग त्यांचं आजारपण आहे त्यामुळे ते फिरत नाही, परंतु आदित्य ठाकरे फिरलं पाहिजे होतं तेव्हा कुठे ती शिवसेना वाढली असती. कसं बघता या वक्तव्याकडे? असेच काही अनेक आधी देखील वक्तव्य आहेत ते त्यांच्याच पक्षाचे खासदार आहेत सध्या तरी, मला असं वाटतं ते काही कारणामुळे अनुपस्थित होते काल, परंतु त्यांच्या अजूनपर्यंत ते त्यांच्याच पक्षाचे खासदार आहेत, त्यामुळे त्यांनी विचार केला पाहिजे. तुम्ही धाराशिवचे पालकमंत्री आहे, म्हणजे 1.5 वर्ष झाले तुम्हाला तिथं पालकमंत्री. तुमची आणि तिथल्या खासदाराची किंवा आमदारांची म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 100 वेळेपेक्षा जास्त भेट झाली, पण तेवढ्या मागच्या त्यांचा कार्यकाळ जर बघितला पाहिजे तर ते तिथल्या म्हणजे उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे नाही भेटले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यात कितपत तुमचा संपर्क? हो, राज्यातील 48 खासदार आणि 288 आमदारांना मी भेटतच असतो. मी आता पालकमंत्री म्हटल्यानंतर ते खासदार आहेत, तिकडे त्यांचे आमदार सुद्धा माझ्या संपर्कात आहेत ना, त्यांनाही भेटत असतो मी. म्हणून काय मी काय ऑपरेशन टायगर करायला तिकडे गेलो नाही. आता तुमच्या घरी मी आलो, तुम्ही काय ऑपरेशन जर्नलिस्ट म्हणता का? तुमच्या घरी पण धाराशिवला येऊन चहा प्यालो ना मी. मग कोण? नाही, सगळेच माझ्या संपर्कात आहे. काय म्हणजे अहो, मी पालकमंत्री म्हटल्यानंतर पालक असतो ना त्या जिल्ह्याचा, सगळे खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष माझ्या संपर्कात आहेत ना, मी मान्य करतो आणि असायलाच हवे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.